कधी-कधी आबोला पण छान वाटायला लागतो. म्हणजेच कधी-कधी आपण जर कोणाला बोलत नाही जास्त वगैरे, शांत-शांत राहतो, तर त्या शांतपणामुळे जे आहे ना, आपली जे काही राहिलेली कामं राहतात, ती पटकन पूर्ण होतात आणि आपण जे विचार करायचं सोडून दिलेलो असतो, ते विचार करायला लागतो. मग आपल्या त्याच्यामधून क्रिएटिव्हिटी निर्माण होते. तर तुम्ही पण तसं कधीतरी करून बघा. शांत-शांत याच्यामध्ये आपलं डोकं पण खूप चालत असतं. मी असं केलेलं आहे. ही जी विंडो दिसते ना तुम्हाला, ती माझ्या किचनमधली विंडो आहे. त्याला मी कर्टन लावलेलं होतं, पण मला ते बिलकुल आवडलेलं नव्हतं, म्हणून मला ते खूप दिवसापासून काढून टाकायचं होतं. पण मला काही ऑप्शन सुचत नव्हतं. पण मला आज फायनली समजलं की मला काय करायचं आहे. मग हे जे रिबिन्स माझ्याकडे ठेवले होते, मी त्याच्यापासून हे असं काहीतरी बनवलं आणि ते मला खरंच खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि बाकी आज रंगपंचमी असल्यामुळे मी काही रंग वगैरे खेळत नाही, तर मी माझे रंग न खेळता मी माझ्या घरातले कामं करण्याचा निर्णय घेतला. आणि मी खूप दिवसापासून माझे जे जुने कपडे होते ते मला काढायचे होते, कारण की मी किट्टूच्या डिलेव्हरीच्या वेळेस मी सगळे कपडे ठेवून दिलेले होते, कारण की ते मला फिट वगैरे येत नव्हते व्यवस्थित. तर मग मी म्हटलं की नंतर किट्टू थोडी मोठी झाल्यावर घालायला काढूयात. मग आता किट्टू 1 वर्षाचीच झाली आहे पूर्ण, पण मी नंतर ते काढलेच नाही, ते तसंच राहून गेलं होतं. तर आज फायनली मला टाईम भेटला होता, तर माझे डिलेव्हरीच्या आधीचे इतके सारे ड्रेस होते, आज मी फायनली ते काढलेत. म्हटलं आता हे पटकन यूज करून संपवून टाकावे, म्हणजे जेणेकरून मला नवीन ड्रेस घेता येतील. मग त्याच्यानंतर मी बाकीची कामं वगैरे आवरून घेतली आणि तसंच मी आज स्वयंपाकामध्ये फक्त भेंडीची भाजी आणि पोळीच केलेली होती, म्हणून त्याच्यामुळे जास्त काही स्वयंपाकाचं टेन्शनच नव्हतं. त्याचबरोबर हे कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मी लगेच ड्रेसिंग टेबल पण खूप दिवस झाला साफ केलेला नव्हता, तर मग मी ड्रेसिंग टेबल पण साफ करायला घेतला. आज म्हटलं ड्रेसिंग टेबल बी एकदम चकाचक करून टाकावं. बरीचशी कामं आज मी केली आणि मग म्हटलं पटकन ड्रेसिंग टेबल साफ वगैरे करून त्याचंही क्लिनिंग वगैरे केलं. मग किट्टू आज मला जास्त परेशान नाही केलं. किट्टू जास्त मला दिवसा परेशान नाही करत तसं सहसा, पण ती मला रात्री जास्त परेशान करत असते. आणि कारण की आता किट्टूची झोप पण कमी झालेली आहे, त्याच्यामुळं आता काही जास्त ताण नाही आहे मला दिवसाचा, पण रात्री ती शांत झोपावी असंच मला वाटतं. बघू आता तिचं रात्रीचं चालूच असतं. मग ड्रेसिंग टेबल वगैरे आवरून घेतला आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग मी संध्याकाळी फक्त खिचडीच करणार होते, कारण की बरेच दिवस झाले मी खिचडी नव्हती केलेली. म्हणून मग मी खिचडीचाच बेत बनवला होता आणि खिचडी पण खूप छान झाली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे डेली व्लॉग बघायला भेटतील. आणि माझा व्लॉग कसे वाटत आहे ते पण तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये जर काही कमी असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून जरी सांगितलं तरी चालेल, म्हणजे मग मी ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मेन. आणि जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर त्याला लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.